तुकाराम शिवरायासी आठवावे जीवित समानाने लोके परलोके करावे देवरूपे शिवरायांचे आठवावे शिवरायांचा आठवावा संक्षेप शिवरायांचा आठवावा प्रताप मंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे मार्ग राज्य साधनाची लगबग कैसे करावी याहून विशेष त्रैविध्यावे पुरुष विशेष काय लिहावे शौर्याचा एक अंश धैर्याचा स्पर्श दे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की। अरे आपण वारकरी विद्यार्थी आहोत, आपल्या अंगी इतकी शिस्त असते की आपल्या शिस्तीला लोक भेटतात. आपण शिस्तीत राहिलं पाहिजे. शिवाजी महाराजांकडून शिस्त शिकली पाहिजे, तुकाराम महाराजांकडून आपण शिस्त शिकली पाहिजे. थोडं अस्ताव्यस्तता सोडून द्या जीवनातली. पटकन वेळेत आपलं झालं पाहिजे. थोडं पाणी प्यायला यायला गेलं समजू शकतं, पटकन चालू झालं पाहिजे. मध्ये मध्ये बोललं नाही पाहिजे. तुमचा विक्षेप शेजाऱ्याला होतो, मला बोलणाऱ्याला होता, पुढचा भाग सोडून द्या. मी कसं तरी सोसेल, तुम्हाला लक्षात येईल काय आहे काय नाही. पण तुम्ही थोडं लक्ष दिलं पाहिजे, बोललं नाही पाहिजे, आपलं सांभाळलं पाहिजे. कालपर्यंत आपण अनेक विषय शिवचरित्राचे पाहतो आहोत. शाहिस्तेखानाच्या विषयापर्यंत आलोय. शाहिस्तेखान पुण्याच्या काळाला वगैरे वगैरे सगळं झालं. पण आजचा दिवस एका अर्थाने विलक्षण आहे. आजचा दिवस नागपंचमीचा दिवस आहे. भारतीय संस्कृतीत या नागपंचमीचं महात्म्य मोठं आहे. त्याच्या कथा उपकथा या विषयात आपल्याला जायचं नाही. पण 2 वाक्यात समजून सांगण्यासारखा विषय किंवा पटकन लक्षात येण्यासारखा विषय म्हणून मी बोलतो. नागपंचमी म्हणजे वन्य श्वापद, हिंस्त्र श्वापद किंवा पशु पक्षी यांच्यावरही प्रेम कसं करावं हे भारतीय संस्कृतीतून जगाने शिकावं याचं दर्शन घडणारा दिवस आहे. नागाचं पूजन आजच्या दिवशी आपण करतो. आणि नाग म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. भगवान शंकर असतील किंवा भगवान विष्णू असतील, या दोघांचंही चित्र किंवा जीवन नागाशिवाय व्यर्थ आहे. भगवान शंकराच्या गळ्यात नाग नसेल तर त्याला नाग म्हणजे शंकर म्हणणार नाही. आणि भगवान विष्णू शेषावर पोहोच गेले. पुढच्या अवतारांच्या अनेक गोष्टी प्रत्येक वेळी शंकर आपल्या भगवान विष्णूने अवतार धारण करीत असताना आधी शेषाने अवतार धारण केलेला आहे. मग ते रामरायाचं चरित्र असू द्या किंवा भगवान कृष्णाचं चरित्र असू द्या. कृष्णाच्या चरित्रात बलरामाचे शेष अवतार आहे. शेष म्हणजे नाग. सगळ्या नागात सर्वश्रेष्ठ त्याला गणला जातो. आणि आपल्याकडे 4 वंश प्राकल्यानं हिंदुस्थानात मोठे सांगितले जातात. त्याचा अग्निवंश, सूर्यवंश, चंद्रवंश आणि 4था शेषवंश आहे. त्यामुळे नागाची पूजा सुद्धा कशी करावी आपल्याकडं आजचा दिवस त्या अर्थाने महत्वाचा आहे. आजच्या दिवसाला दुसरंही काही गणित आहे, त्याचंही साकल्यानं किंवा थोड्या चरित्र अशा अर्थाने आपल्याला विचार करायचा आहे. त्यातलं एक आहे आजची तारीख म्हणून मी सांगतो, फक्त लक्षात ठेवलं पाहिजे. काल भारतीय स्वातंत्र्याचा 15 ऑगस्टला आपण समारंभ 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. चिराग म्हटलं, पण ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी प्राणार्पण केलं अशातले एक मदनलाल धिंगरा, नाव कदाचित ऐकलं असेल किंवा नसेल, शालेय जीवनात ऐकत नावात तरी ओळीत तरी ऐकलं एक तरी नाही ऐकलं.
मदनलाल धिंगरा हे पंजाब प्रांतातले, वडील सुखवस्तू म्हणजे ते वडील डॉक्टर होते, वकील होते, एक भाऊ त्यांचा वकील आहे. आणि मदनलाल धिंगराला उच्च शिक्षणासाठी त्यांनी त्यावेळेस लंडनला ठेवलं. 1909च्या आधी, सुमारे 1905-06च्या दरम्यान लंडनला ठेवलं. आणि लंडनला ठेवून ते शिक्षण घेत होते इंजिनिअरिंगचं. त्यावेळेस सांगतोय मी, आज इंजिनिअरिंगचं शिक्षण सुद्धा किती अवघड आहे आपल्याला कळतंय. आणि शिक्षण घेऊन पुढं आयुष्यात चांगले पैसे मिळवावेत आणि असा सगळा विषय असताना त्यांची आणि सावरकरांची लंडनमध्ये भेट झाली. आणि सावरकरांच्या विचाराने भारून जाऊन मदनलाल धिंगराचं जीवन बदलून गेलं. आणि मदनलाल धिंगरा स्वातंत्र्य भक्त झाले, भारत मातेचे भक्त झाले. आणि यासाठी काय केलं पाहिजे याच्यातून त्यांनी लंडनमध्ये कर्झन वायली हे एक ऑफिसर होते हिंदुस्थानात, ते पुढे लंडनला गेले, परत आपल्या देशात गेले. लंडनमध्ये त्यांच्यावर गोळ्या घातल्या आणि कर्झन वायलीला मारलं. मदनलाल धिंगराला पकडलं, हा पुढचा भाग झाला आणि त्यांना फाशी दिलं लंडनमध्ये. पण स्वातंत्र्याचा उद्घोष लंडनमध्ये राहून ज्यांनी केला त्यातले मदनलाल धिंगरा. आणि त्यांना फाशी दिलेला दिवस आजचा आहे, तारीख 17 ऑगस्ट 1909. त्यांचं स्मरण करणं आपलं काम आहे. म्हणून आजच्या दिवसाला मुद्दामून मी सांगितलं. मदनलाल धिंगरा काय आहे थोडंसं तुम्ही, आता आपला अध्ययनाचा काळ आहे, विद्यार्थी म्हणून हे सगळं करतोय, त्यात तेही शिकलं पाहिजे. आता चातुर्मास आहे, भगवंताचं अध्ययन किंवा भगवत भक्तांचं अध्ययन यांचा विचारानं करतोय, तर थोडं मोबाईल वगैरे वापरता येत नाही. पण पुस्तकं वापरायला तुम्हाला काही अडचण नाही. दिवसभराचं अध्ययन करीत असताना याही गोष्टी वाचा, शिका, अभ्यास करा. सगुण चरित्र्य जो विचार वारंवार आपण करतो तो इथं पण लागू आहे. सगुण म्हणजे चांगले गुण काय आहेत मदनलाल धिंगरांचे? देशासाठी वाटेल ते करण्याची तयारी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचं प्राणार्पण करण्याची तयारी. त्यांनी मी हे कृत्य का केलं याचं निवेदन आपल्या खिशात लिहून ठेवलं, ते सावरकरांनी लिहून दिलं होतं. आणि जेव्हा त्यांना कैद केली तेव्हा ते त्यांच्या खिशातलं जे काही अंगावरची वस्तू असतात त्याची जप्ती करतात, त्या जप्त केलं. आणि ते जप्त केलेली वस्तू जनतेपुढे येऊ दिली नाही ब्रिटिश पोलिसांनी. मदनलाल धिंगरांना सावरकर तुरुंगात जाऊन भेटले आणि मदनलालनी सांगितलं माझं निवेदन आहे ते जगापुढे आलं पाहिजे. सावरकरांनी ते निवेदन पुन्हा तसं तसं लिहून काढलं. लक्षात ठेवा, एकदा लिहून दिलेलं आहे ना, ते पुन्हा त्यांनी लिहून काढलं. आणि ते निवेदन त्यावेळेस वृत्तपत्रातून प्रकाशित करून घेतलं आणि लंडनमध्ये हाहाकार उडाला. म्हणजे हे जप्त केलेलं सुद्धा बाहेर गेलं कसं, याच्या शंका कुशंका निर्माण झाल्या. आणि हे पब्लिश झालं कसं, पेपरमधून आलं कसं. म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा उद्घोष किंवा भारतीय स्वातंत्र्याचे पडघम 90 टक्के लंडनमध्ये ज्यांनी वाजवले त्यातले हे मदनलाल धिंगरा आहेत. आणि त्यांचे गुरु आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर. मदनलाल धिंगराच्या या कृत्याचा निषेध लंडनमध्ये त्यावेळेस हिंदुस्थानी लोक जे तिथं राहत होते त्यांनी इंडिया हाऊस नावाचं जे भवन आहे तिथं बसून सभा घेतली आणि सगळ्यांनी मिळून या कृत्याचा निषेध केला. आणि सभा शेवट ठराव संमत करण्यापर्यंत आली की सगळे आम्ही इथले लोक हे केलेलं कृत्य याचा निषेध करतो आहोत, एक मताने निषेध करतो आहोत. तिथं सावरकर उभे राहिले आणि सावरकरांनी सांगितलं एक मताने नाही, माझं याला विरोध आहे, बहुमताने करा. सभेत एखाद्या माणसाने असं उभारणं, लंडनमध्ये उभारणं फार अवघड आहे. सावरकरांना तिथं मारहाण झाली पण सभा उधळली गेली, तो ठराव बाहेर. मदनलाल धिंगराचं कृत्य एकाकी पडू दिलं नाही सावरकरांनी, त्याची पाठराखण केली, सर्वार्थाने पाठराखण केली. पुढे सावरकरांनी हेच स्वातंत्र्याचा विषय फार मोठ्या विचारानं चालवला. लंडनमधून इथं बॉम्बची विद्या घेणारे लोक पाठवले, ते कागदपत्र पाठवले, बॉम्ब कसा करायचा हे करायला शिकवलं. आणि बंदूक म्हणजे पिस्तूल तेही तिथून पाठवले. 22 पिस्तूल लंडनमध्ये खरेदी केले आणि ते हिंदुस्थानात पाठवले. आणि हिंदुस्थानात बाबाराव सावरकर त्यांचे ज्येष्ठ बंधू आहेत, त्यांनी ते पिस्तूल घेतले
तरुणांना वितरित केले आणि अनंत कानेऱ्यांनी नाशिकमध्ये जॅक्सनला गोळ्या घातल्या. लक्षात ठेवा, अनंत कानेरे. आणि मग पुढे धरपकड सुरू झाली, अनेक गोष्टी सुरू झाल्या. पण स्वातंत्र्य म्हणजे काय, ते अशा लोकांच्या बलिदानांचा स्मरण. त्यामुळे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यांनी स्वातंत्र्य म्हणत आपलं आयुष्य भारत मातेच्या चरणी अर्पित केलं, त्या मदनलालांची आज पुण्यतिथी आहे. अनेक दिवस आपण अनेक गोष्टी विचार करतोय. त्यात नागपंचमीचा विचार मी पुढे बोलेन म्हणून सांगितलं होतं. त्यात संत प्रल्हाद महाराज बडवे, पंढरपूर क्षेत्राचे महान संत, साक्षात्कारी संत, थोर विभूती, नुसते चमत्कार विषय मला सांगायचे नाही आहे. त्यांनी केलेली कृती इतिहासात इतकी मार्गदर्शक आहे की त्यांचं स्मरण करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. मागे सांगितलं होतं, परमात्मा पांडुरंगाची मूर्ती ज्यांनी संरक्षित केली ते हे एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा संरक्षित केल्याची कागदपत्र उपलब्ध आहेत. आपल्याकडे संतांच्या चरित्राबद्दल वारंवार असं आपण सांगतो की संत वारंवार जगाच्या उद्धारासाठी जन्म घेतात, एकदाच घेतात असं नाही. भक्त प्रल्हादाने हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष याच्या चरित्राचा विचार करतो तेव्हा भक्त प्रल्हादाने जन्मधारण घेतला आणि त्या प्रल्हादाला वारंवार भगवंताचं नामस्मरण करतो म्हणून हिरण्यकश्यपूने मारण्याचा प्रयत्न केला. त्याच भक्त प्रल्हादाने वारंवार जन्म घेतल्याचं आपल्याला सांगता येतं. तुकोबरायांच्या चरित्राचा विचार करताना असे संतांचा किंवा भक्तांचा विचार सांगतो. अंगद, प्रल्हाद, उद्धव, तुकोबाराय, नामदेवराय ही सगळी मालिका आपल्याला पाठ आहे. त्याच प्रल्हादाने पुन्हा पुन्हा जन्म धारण घेतला आणि त्यातला एक जन्म म्हणजे प्रल्हाद महाराज बडव्यांचा आहे. मागच्या जन्मी हे जर खिडक्या उघडल्या तर आवाज गुणाचा कमी होईल. मागच्या जन्मी प्रल्हादाला राक्षसांनी मारण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा भगवंतांनी त्याचं रक्षण केलं. जसं देव कोणाचं काही आपल्याकडे राखून ठेवत नाही, ऋण ठेवत नाही, कर्ज ठेवत नाही, तो फेडतो, तसं संतही कोणाचं ऋण ठेवत नाही, देवाचं सुद्धा ठेवत नाही. त्यामुळे या जन्मात या प्रल्हादाने भगवंताचं वारंवार मूर्ती रूपानं रक्षण केलेलं आहे. त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. या प्रल्हाद महाराज बडव्यांचा जन्म आजच्या दिवशीचा नागपंचमीचा शके 1542 म्हणजे इसवी सन 1620 छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी 10 वर्षे यांचा जन्म आहे. श्रावण शुद्ध पंचमी बुधवार या दिवशी यांचा जन्म आहे. जन्म, शालेय शिक्षण आज लौकिक आहे तसं त्यावेळेस गुरुकुल किंवा संस्कृत शिक्षण अशा पद्धतीत असायचं. त्याप्रमाणे त्यांनी अध्ययन केलं, वेदाध्ययन केलं. जीवन विकसित होत असताना अनेक गोष्टी जीवनात घडत आल्या. त्यामध्ये काही विशेष गोष्टी आहेत त्यांच्या जीवनात, ते भक्तोत्तम आहेत. नामदेवरायांच्या चरित्रात जशी कथा आहे, नामदेवरायांनी देवाला जाऊन नैवेद्य दाखवला, देव खात नाही म्हणून हट्ट केला आणि देवाने आपलं पाषाणाची खोल टाकून देऊन नामदेवरायाच्या सम्मुख बसून तो नैवेद्य खाल्ला. तसंही यांच्या चरित्रात अनेक विलक्षण कथा आहेत. लहानपणी वडिलांबरोबर नित्य देवदर्शनाला जावं हे चालू असताना एक दिवशी देवळात त्यांना पैसा सापडला. त्यावेळी सतूत तांबडा पैसा किंवा ज्याला ढबू पैसा आपण म्हणतो तसा पैसा, आणि त्या पैशाचं करायचं काय, या पैशाचं देवालाच काहीतरी दिलं पाहिजे असा भाव लहानपणापासून असल्यामुळे त्यांनी त्या पैशाचे पेढे घेतले आणि पेढे देऊन देवाला अर्पित केले. पण देव खाईना म्हणून हट्ट केला, खाल्लं पाहिजे म्हणून, आणि देवाला त्यांनी पेढा खायला भाग पाडलं. नामदेवरायांच्या चरित्रातला जो विषय आहे तसाच यांचाही विषय आहे. घरामध्ये आई दुपारच्या वेळी घरातली कामं करत असते. तसं काम करत असताना तिने हरभऱ्याची डाळ भिजवून वाळायला ठेवली घरासमोर, मुलाला वाळायला ठेवली. हरभऱ्याची डाळ आपण सगळ्या घरात चालते हे काम, आणि मुलाला सांगितलं, अरे बाळा ही हरभऱ्याची डाळ ठेवली आहे, त्याला जरा लक्ष दे.
गाय येईल, खाईल, कुत्र येईल, पाय देईल, थोडं लक्ष दे, मी जरा जाऊन येते. कुठंतरी काम असतं बायकाचं, जसं शेजारी गेल्या आणि परत येऊन पाहतात तो गाय डाळ खाऊन निम्मी संपवलेली होती, गाय डाळ खातो आणि ती पोराला खवळले, अरे गाय डाळ खायला लागली आणि तुझं लक्ष कसं नाही. तो म्हणाला, आई गाय म्हणजे कृष्णाच्या बरोबरची त्याची सवंगडी सखी आहे, ती डाळ खात असताना तिला मारावं अशी माझी इच्छा झाली नाही, तिचं तरी पोट भरतंय असं वाटलं म्हणून मी तिला हाकललं नाही. ती कृष्णाचे जे सवंगडे आहेत त्यातली ती गाय आहे, कृष्णच येऊन गाय खायला लागला, गायच्या रूपात डाळ खायला लागला असं वाटलं आणि म्हणून मी तिला हाकललं नाही. आईला पोराचं प्रेम आलं, माया करणं असतं तसं केलं, सगळं झालं. पण डाळ आता उरलेली तरी पुन्हा धुतली पाहिजे म्हणून तिनं पुरात धुतली आणि मोजून वाळत घालायची परत गरज पडते ना, धुवावी लागते. पहिली धुतली होती ती गाईचे तोंड लागल्यानं लाळ लागली, खाता येईल कशी म्हणून त्यांनी धुतली आणि धुतल्यावरती पहिल्यांदा जेव्हा डाळ आपली धुतली वाळत घातली ती तेवढीच डाळ परत लागली. हा त्यांच्या जीवनातला दुसरा चमत्कार. अनेक गोष्टी घडल्या, सगळ्याच गोष्टी सांगाव्यात असं मला काही बोलायचं नाही आहे, पण काही गोष्टी अशा विलक्षण आहेत की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात त्याची दखल घेतली पाहिजे आणि इतिहासातही दखल घेतली पाहिजे अशा आहे. त्यातल्या महत्वाच्या आहे, एक आहे ते परवा मूर्ती रक्षणाचं सांगितलं. अफजल खान आला तेव्हा मूर्ती काढून ठेवली, औरंगजेब आला तेव्हा मूर्ती काढून ठेवली. पंढरपूर पाशी देगाव नावाचं गाव आहे, नदीच्या पलीकडे आहे, सुमारे 5 किलोमीटर अंतर आहे. औरंगजेब 1695 ते 1699 पंढरपूरच्या शेजारी मंगळवेढ्याच्या शेजारी नदी काठावर माचलूर नावाचं गाव आहे, तिथं तो राहिला आहे. तिथून त्यांनी हिंदुस्थानचा राज्यकारभार केला आहे. म्हणजे हिंदुस्थानची आज जशी दिल्ली राजधानी तशी पंढरपूरच्या जवळ सुमारे 20 किलोमीटरवरील राजधानी म्हणून औरंगजेब राहत होता आणि तिथून राज्यकारभार करीत होता. आणि त्या काळात त्यांनी देऊळ पाडण्यासाठी एक तुकडी नियुक्त केली. त्याच्या आदेशात एक आदेश उपलब्ध आहे, पंढरपूरचं देऊळ पाडला. इथं अनेक लोक येतात, मूर्तीची पूजा अर्चा करतात, जमतात, भजन कीर्तन करतात. मग हे मुस्लिम धर्माच्या विरुद्ध आहे म्हणून त्यांनी देऊळ पाडायला एक तुकडी पाठवली होती. पण प्रल्हाद महाराजांनी त्यापूर्वीच देव इथून काढला. नदी पलीकडे देगाव नावाचं गाव आहे, तिथले पाटील सूर्याजीराव घाडगे यांच्याकडे नेऊन ठेवला. पाटील म्हणाले, देव गावाचा तुम्ही एकटे आणून ठेवताय, गाव उद्या आक्षेप केला तर मी नाही ठेवून घेणार. मग प्रल्हाद महाराजांनी गावातल्या सगळ्या 12 बलुतेदार आणि अलुतेदार लोकांची सभा घेतली आणि त्या सभेत सगळ्यांनी लिहून दिलं देव बडव्यांचा, त्यांनी कुठं पाहिजे तिथे ठेवा, आमचा त्याला आक्षेप नाही, त्यांनी पाहिजे तसं करावं. आणि हे पत्र त्यांनी त्यांना लिहून दिलं. लिहिलेलं पत्र सगळ्या गावकऱ्याचं देगावच्या पाटलाला नेऊन दिलं आणि देगावकर पाटलांनी देव आपल्यापाशी ठेवून घेतला. इसवी सन 1695 अश्विन शुद्ध पंचमी या दिवशीची ही घटना आहे. पाटलांनी देव ठेवून घेतला. औरंगजेबाचा माचलूरचा मुक्काम हल्ला आणि तो उत्तरेकडे निघायला लागला. पुढे तो 1707 ला मेला नगरपाशी भिंगारला फेब्रुवारी महिन्यात. पण जाताना इथून निघाला, आता आपलं इथलं परचक्र गेलं, पुन्हा देव आणावा म्हणून सगळे लोक गेले. देव आणला, देवमूर्ती आणली आणि पंढरपुरात पुन्हा मंदिरात ठेवली. पण मंदिरात ठेवत असताना, देव आणत असताना पाटलांनी पुन्हा सांगितलं, उद्या दुसरे लोक येतील गावातले आणि देव मागतील, मी कुठला देऊ, तेव्हा पावती लिहून द्या. म्हणून त्यावेळेस पुन्हा पावती लिहून दिली की आज तुमच्याकडून देवमूर्ती आम्हाला प्राप्त झाली. त्यामुळं प्रभू रामचंद्र, त्यानंतर ज्याला आपण भगवंताचा बंधू म्हणतो ते बलराम, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज किंवा अनेक संत महात्म्यांनी ज्या परमात्म्याचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ झालं असं वाटलं किंवा झालं, त्या परमात्म्याचं मूळ स्वरूप म्हणजे पुंडलिकापासून ते आजपर्यंत असं म्हणा, तुकोबारायापर्यंत म्हणा, ते मूळ स्वरूप, मूळ विग्रह यांनी रक्षण केला. वेळोवेळी ज्यांनी भेट घेतली, ज्या देवाला नामदेवाने जेवण खायला घातलं, ज्या भगवंताच्या स्वरूपाला ज्ञानोबरायांनी दर्शन केलं किंवा रामरायांनी सुद्धा ज्याचं दर्शन केलं,
असा परमात्मा पांडुरंग नाही घडविला नाही बैसविला स्वयंरूपानं प्रगट झालेला जो आहे तो आपल्याला प्रल्हाद महाराजांमुळं पाहायला मिळतो. कारण अफजल खानाने काय केलं, औरंगजेबाने काय केलं याचा सगळा विचार खूप साकल्यानं आपल्याला माहीत आहे. पुन्हा पुढे 1702 साली अशीच घटना पुन्हा घडली. परचक्राच्या काही सेना इथं आल्या आणि देवमूर्ती भंगेल या भीतीनं देवमूर्ती काढून दुसरीकडे ठेवली. ती प्रल्हाद महाराजांनी ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांच्या जीवनात वारंवार ही घटना देवमूर्तीच्या रक्षणाची घडलेली आहे. खरं तर कसं आहे, विष्णू सहस्त्रनामाचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्यात आता तुम्ही शिकताय त्या श्लोकापर्यंत गेला का नाही मला माहित नाही. अमृती रणघोष चिंत्या भयकृत भयनाशना असं त्याचं स्वरूप आहे. तोच भय निर्माण करतो आणि तोच ते भयाचं निवारण करतो. भगवंत कसा आहे, भयही निर्माण करतो आणि तुम्ही त्याच्या चरणी जर सगळा भाव अर्पित केला तर त्या भयाचं निवारणही तोच करतो. इथं तेच आहे. मूर्ती भंजनाचं भय निर्माण झालं परचक्रामुळं आणि त्या भयाचं त्याच्या काय करू मी, तूच मला मार्ग दाखव असं म्हणल्यावर त्यांनीच मार्ग दाखवला, मूर्ती रक्षण झाली. पुढं अनेक गोष्टी यांच्या जीवनात घडलेल्या आहेत. दागाभट्ट मूळचे पैठणचं घराणं, पण काशीला जाऊन राहिले. काशीत विद्वत सभेत इतका मान संपादन केला की आद्यपूजा काशीत काही करायचं असेल तर आद्यपूजा कोणाची करावी, अनेक विद्वान जमल्यावर पहिल्यांदा तिलक कुणाला लावावा, ते घराणं म्हणजे दागाभट्टांचं घराणं आहे. या घराण्याने निर्माण केलेली ग्रंथ संपदा अपार आहे. प्रत्येक पुरुषाने 10, 5, 25 ग्रंथ निर्माण केलेले आहेत. हे यांचे काका, आजोबा, वडील, पणजोबा विलक्षण घराणे आहे. हे दागाभट्ट महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आले किंवा राज्याभिषेक केला 1674ला आणि त्यानंतर काही काळ पंढरपुरात राहिले, पुन्हा उत्तरेत गेले आणि पुढच्या आयुष्य त्यांनी संन्यास ग्रहण करून धर्मासाठी वाहून घेतलेला आहे. हे दागाभट्ट पंढरपुरात राहिले आणि पंढरपुरात राहिले असताना त्यांचा आणि प्रल्हाद महाराजांचा संबंध आला. आपल्या बरोबर शास्त्री पंडित जे लोक असतात ते त्यांच्या बरोबर होते, अनेक लोक बरोबर होते. कारण एका विद्वानाबरोबर अनेक विद्वान फिरस्ती करतात तसं हे दागाभट्टांची फिरस्ती आहे. ते पंढरपुरात राहिले. त्यांच्या बरोबर विद्याधर शास्त्री नावाचे विद्वान होते. त्यांनी शिवाजी महाराजांची स्तुती वगैरे केली, पंढरपूर क्षेत्राचं महात्म्य पाहिलं, ऐकलं आणि ते बोलता बोलता दागाभट्ट त्यांना अनेक विषय सांगत असताना प्रल्हाद महाराज म्हणाले, पंढरपूर म्हणजे अद्वैत वेदांताचं मूळ पीठ आहे. इथल्या लोकांनी केवळ वेदांताचा आणि अद्वैत वेदांताचा प्रसार केला. त्यावेळी विद्याधर शास्त्रींनी त्यांना विरोध केला. ते म्हणाले, काशी सर्व विद्येचं माहेर किंवा सर्व विद्येचं आद्यपीठ, धर्मपीठ, विद्यापीठ आणि असं असताना पंढरपूरला तुम्ही आदिपीठ कसं काय म्हणता, महायोगपीठ कसं म्हणता? तेव्हा प्रल्हाद महाराजांनी सांगितलं की आद्य शंकराचार्यांनी सुद्धा महायोगपीठे अशा पद्धतीने भगवंताचं वर्णन केलेलं आहे. हे योगपीठ आहे, काशी नाही पंढरपूर आहे. मग योगपीठ सगळ्या अर्थाने आहे. महायोग आहे, पंढरपूर मुख्य आहे. इथं भक्तीच्या आणि मुक्तीच्या दोन्ही पेठा उपलब्ध आहे. नुसतं मुक्ती एवढा विषय नाही तर भक्तीनंही विषय आहे. त्यानंही मुक्ती प्राप्ती होते, ज्ञानानंच मुक्ती प्राप्ती होते असं नाही. श्रीमद शंकराचार्यांचं ब्रह्मसूत्र म्हणजे अद्वैत वेदांताचा मेरोमणी आहे. तसा ग्रंथ झाला नाही, पुढे होणार नाही असं विद्याधर शास्त्रींनी म्हणलं आणि त्याला प्रल्हाद महाराजांनी उत्तर दिलं की शास्त्री वा तुमची चूक होते. या ग्रंथाच्या तोडीचा किंबहुना त्याला वरचढ ठरणारा ग्रंथ ज्ञानेश्वर माऊलींनी निर्माण केला. अद्वैताचं वेदांत त्यांनी मराठी भाषेतून सांगितलं. नुसतं तेवढंच नाही, ज्ञानदेव तू कैवल्यम हा आचार्यांचा महान सिद्धांत. पण ज्ञानेश्वर महाराजांनी परमेश्वर प्राप्तीसाठी
ज्ञानाचा मार्ग आहे, पण ज्ञान सुद्धा नाहीस होऊन ज्ञान खंडन कसं केलं पाहिजे आणि भक्ती कशी प्राप्त केली पाहिजे हे सांगितलेलं आहे. आचार्य मायेला स्थान देतात, पण पुरुषापेक्षा ती गौण असल्याचं सांगतात. ज्ञानेश्वर महाराज माया आणि पुरुष या दोघांना परमेश्वराचा एकच विलास असून देवोदेवी म्हणून पूजन करतात असं सांगितल्यावर विद्याधर शास्त्री म्हणले, असं काही विलक्षण असेल असं आम्हाला माहित नाही, असा काही ग्रंथ असेल तर तो मला वाचायला द्या. आणि मग विद्याधर शास्त्रींना तो अमृतानुभव जो माऊलींनी लिहिलेला ग्रंथ आहे तो प्रल्हाद महाराजांनी वाचायला दिला. आचार्यांनी तो वाचायला घेतला, विद्याधर शास्त्रींनी आणि बाकीच्या बरोबर आलेल्या विद्वानांनी वाचताना सुरुवात केली. संस्कृत जे ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेले ते पाहिलं आणि पहिली ओवी वाचली. ऐसी ये निरुपाधिके जयाची जगाची जिये अनिके तिये वंदली मे म्या मुळके माय देवो देवी. अर्थाची उत्पत्ती होईना. संस्कृत विद्वान होते पण मराठीचं किंवा तंत्र माहित नव्हतं, मराठी समजेना. खूप विचार केला, काही समजेना, उलगड होईना. त्यांना वाटलं होतं की थोडं समजेल. आणि मग प्रल्हाद महाराजांनी सांगितलं की मी उद्देशाला याचा अर्थ सांगायला सुरुवात करतो. कारण त्यांच्याबरोबर हिंदुस्थानातले अनेक विद्वान बरोबर होते. हिंदुस्थानची त्यावेळेसची मध्यवर्ती भाषा किंवा विद्वानांची भाषा, आज जसं आपण तमिळनाडूत गेलो, काश्मीरात गेलो, आसामात गेलो तर बोलण्यासाठी हिंदी किंवा इंग्रजी वापरतो एकमेकाला दळणवळण होण्यासाठी. त्यावेळेस असे विद्वान लोक एकमेकात दळणवळणासाठी संस्कृत भाषेत बोलत होते. आजही संस्कृत कळते पण फार कमी लोकांना कळते. संस्कृत बोलतात पण सगळ्यांना जमत नाही. संस्कृत कळण्यासाठी एकमेकाच्या संपर्काच्या भाषेसाठी वापरली जात होती. आणि प्रल्हाद महाराजांनी दुसऱ्या दिवशी हा ग्रंथ आपल्या समोर घेतला आणि सगळ्या विद्वानांना तो ग्रंथ सांगितला. ऐसी ये निरुपालिके जगाची जिये कनिके तिये वंदिनी मी मुळके देवो देवी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते मराठीत आहे आणि मराठीतून त्यांनी संस्कृतचं भाषांतर करायला सुरुवात केली. एका ओवीला एक श्लोक असं अमृतानुभवाचं मराठी भाषांतर सिद्ध झालं. त्याला समश्लोकी म्हणतात. एवं जगतां मूल जनकम निरुपाधिकम शिवशक्त्यात्मकम द्वंद्वम वंदितम तन्मया मुदा. अमृतानुभव संस्कृत मध्ये प्रल्हाद महाराजांनी केला. आता लोकांना वाटतं की ज्ञानेश्वरी मराठीत सांगितली आणि संस्कृतात काय सांगायची काळी आली अमृतानुभव. पण लोकांना समजण्यासाठी आज जसं आपण इंग्लिश भाषांतर करतो, हिंदी भाषांतर करतो सर्वदूर जाण्यासाठी, तसं संस्कृत मध्ये सर्वदूर जाण्यासाठी प्रल्हाद महाराजांनी अमृतानुभव संस्कृतात करून सांगितला. संस्कृताचा एक टीका ग्रंथ निर्माण झाला. समजतो की काशीच्या विद्वानांनी ज्ञानेश्वर माऊलीचा हा ग्रंथ समजून घेतला, ऐकला, थोरवी कळाली, ग्रंथापुढे दंडवत घातलं. याचं संस्कृत त्यावेळेस जे केलेलं होतं त्याचा एक ग्रंथ निर्माण करून काशीत नेला. काशीत महाराजांची कीर्ती केली ज्ञानेश्वर महाराजांची, पर्यायाने प्रल्हाद महाराजांची. असं हे विशेष आहे. याच प्रल्हाद महाराजांच्या चरित्रात संतांच्या भेटीचाही अनेक विषय आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूरची वारी करायची आणि ही वारी करीत असताना पंढरपुरात दिंडी घेऊन यायची, पण पंढरपुरात राहायचे कुठं? आपल्या आपल्या इथल्या कोणीतरी संबंधित परिचित क्षेत्रोपाध्याय असतो त्याच्या घरी राहावं लागत होतं. तसं प्रल्हाद महाराजांच्या घरी राहत होते दिंडीसह. लक्षात ठेवा. तुकोबारायांचं पंढरपुरात विठोबा समोर कीर्तन झाल्याचे उल्लेख आहे. आषाढ शुद्ध एकादशी सोमवार इसवी सन 1646 शके 1568 या दिवशी पांडुरंगाच्या मंदिरात गरुडाच्या पालासमोर तुकोबारायांचं कीर्तन झालेलं आहे. या कीर्तनाला उपस्थित लोकांची नावं उपलब्ध आहेत. खूप जण आहेत. श्रीधर स्वामी नागरेकर, आपले वडगावकर स्वामी, अन्यही काही विद्वान आहेत कीर्तनाला उपस्थित आहे.
ते कीर्तनाची सगळी व्यवस्था म्हणजे बैठक टाकणं, येणं जाणं, आलेल्या लोकांना बसण्याची व्यवस्था, हे सगळं प्रल्हाद महाराजांनी केल्याचे कागद उपलब्ध आहे. हे अशा अनेक गोष्टी आहेत. या प्रल्हाद महाराजांची कीर्ती ऐकून शिवाजी महाराजांनी यांना राज्याभिषेकाचं निमंत्रण दिलं होतं. राज्याभिषेकाला गेले की नाही गेले फारसं आम्हाला माहित नाही, काळाच्या उदरात गुप्त झालेलं गुपित आहे. पण यांची कीर्ती तिथपर्यंत होती. याच शिवाजी महाराजांनी प्रल्हाद महाराजांना परवा मी सांगून गेलो, विद्वानांचं देवस्थानाचं चालवणं हे राजाचं काम आहे. आणि म्हणून प्रल्हाद महाराजांना वर्षाला 360 रुपयाचं वर्षासन शिवाजी महाराजांनी दिलेलं होतं. 360 रुपये रोज देवाची नित्यपूजा करायची, त्यात स्वराज्याच्या हितासाठी, कल्याणासाठी प्रार्थना करायची. देवाला स्नान घालताना स्वराज्याचं हित चिंतायचं. पूजा झाल्यावर आपण करतो का नाही नमस्कार, तेव्हा प्रार्थना करतो देवाला. काय प्रार्थना करतो आहे का लक्षात नाही? शेवट काय म्हणतो आपण? हा नाही लक्षात असो. सर्वे भद्राणि पश्यन्ति मा कच्चित दुःखमाप्नुयात्, अपुत्रा पुत्रिणः सन्तु सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्ति. अपुत्रांना पुत्र व्हावा, पर्जन्य पडत नाही तिथं पडावा, वेळेवर पडावा, सगळी पृथ्वी हिरवी व्हावी, ज्याला जी इच्छित आहे ते प्राप्त व्हावं, अशा स्वरूपाची प्रार्थना करतो. तसंच स्वराज्याच्या कल्याणाची तुम्ही प्रार्थना करा. त्यासाठी येतील आहे रोज नंदादीप देवाला दाखवा म्हणजे उजेड ठेवा देवाचा, देवाला नैवेद्य दाखवा, हे अर्पण करा. यासाठी वर्षाला 360 रुपये दिलेले आहेत. तुम्ही आम्ही वारकरी संप्रदायिक भजन करत असताना आम्ही तुम्ही मंत्र कोणचा आहे नाही, पहिला आपला मंत्र आहे मूळ मंत्र रामकृष्ण हरी. मंत्र हा शिवाचा, म्हणतीचे वाचा. नुसतं तेवढंच नाही, अनेक ठिकाणी रामकृष्ण हरीचा उल्लेख येतो. हाच भजन मंत्र आपल्याकडे पूर्वी होता. प्रल्हाद महाराजांनी एकदा नित्य दर्शनाला जाताना उशीर झाला, परगावहून यायला उशीर झाला आणि संध्याकाळच्या वेळी दर्शनाला गेले, देवळाचं दार बंद झालं होतं, शेजारी झाली. पण दारात जाऊन दंडवत घालून येऊ म्हणून देवळापर्यंत गेले. पायाला आपलं दर्शनाला पाय उमऱ्याला दर्शन केलं आणि आवाज आत यायला लागला, गाभाऱ्यातून आवाज यायला लागला. आणि बापरे, कोणीतरी आता अडकला वाटतं, रात्री चुकून एखादा भक्त अडकला, काय करावं, त्याला सोडलं पाहिजे. पण आता काकडा झालाय, काकड्या झाल्याशिवाय तो बाहेर येणार नाही. म्हणून विचार करून आत कुणी अडकलाय का म्हणून त्याने छिद्रातून आत पाहिलं, तर छिद्रातून आत पाहिलं सिंहासनावर देव नाही, आतून आवाज येतोय. आवाज काय येतोय म्हणून कान लावून पाहिलं, तर देव स्वतः हातात चिपळ्या घेऊन पायात चाळ बांधून नाचून गात होते, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. त्यांना विलक्षण ते वाटलं. भगवंताचं दर्शन केलं. देवा, हे काय करताय तुम्ही? ते म्हणले, मला भगवंत माझं नामस्मरण घेतलेलं आवडत नाही, मला संतांचं नाव घेतलेलं आवडतं. म्हणून ज्ञानोबा तुकाराम हे मी जप करतो, मला ते आवडतात. आपल्याकडं जुन्या पुराणातही कथा आहे, रामायणात असतील किंवा महाभारतात असतील. एकदा नारद मुनी देवाकडे भेटीला गेले. त्यांना सर्वत्र संचार, कायमचा VIP पास, VVIP, कुठेही गेले तर कुणी अडवायचं नाही. आणि दूताने सांगितलं, कुठं आहेत देव? देव देवघरात बसले. आता देव कोणाची पूजा करते? देव पूजा करते. कोणाची पूजा करते? नारदाला प्रश्न पडला. सगळं जग ज्याची पूजा करतो ते कोणाची पूजा करतात? ते पाहिलं पाहिजे. म्हणून देवाच्या देवघरात गेले. देव पूजा करीत होते. एक एक देव तामणात काढत होते, त्याला पाणी घालत होते, त्याला गंध लावत होते, फूल लावत होते, ठेवत होते, झाल्यावर आरती करत होते. कोणचे देव याने आपल्या तामणात ठेवले? कुणाची पूजा करतात? देव भक्तांची पूजा करतात. त्यांच्यात अनेक भक्तांचा समावेश होता. देवापुढे मूर्ती होत्या, त्यात ते अनेक भक्त होते. नारदाला ते आश्चर्य वाटलं. त्याची प्रचिती पुन्हा आली. देव भक्ताचा भुकेला, भक्तीचा आणि भक्ताचा भुकेला. त्या अर्थाने हे नारदांचं जसं घडलं तसंच प्रल्हाद महाराजांचं घडलं.
आणि प्रल्हाद महाराजांनी लोकांना सांगितलं की अरे आपण देवाचं भजन करतो ते तर आहेच, पण देवाला भक्ताचं भजन आवडतं, त्यामुळं आपणही भक्ताचं भजन केलं पाहिजे. तुम्ही ज्ञानोबा तुकाराम म्हणा. काही लोकांनी ऐकलं, काही जण म्हणले नाही, आमचा विश्वास नाही, आम्ही नाही ऐकणार. आणि त्यांच्या भजनात त्यांची टाळ पकवास बंद पडली, वाजेनात. कितीही वाजवायचा प्रयत्न केला तरी वाजेनात. मग इतर लोक म्हणले अरे ही सामान्य माणूस नाही, भगवंताचा त्यांना सतत दर्शन आहे, सतत सान्निध्य आहे, देव त्यांच्या घरी येतो, त्यामुळे त्यांचं काहीतरी ऐका बघा. आणि मग त्यांनी टाळ रामकृष्ण हरीच्या ऐवजी ज्ञानोबा तुकाराम वाजवले, पकवाज वाजवला आणि मग बोल आली, मग वाजायला लागले. त्यामुळं आपल्या परंपरेत अनेक फळांवर अशी पद्धत आहे की दिंडी प्रदक्षिणा निघाली, प्राथमिक सुरुवातीला रामकृष्ण हरीचं भजन करायचं आणि चोफाड्यापर्यंत गेलं की ज्ञानोबा तुकारामाचं भजन करायचं. म्हणजे संप्रदाय आंधळा विश्वास ठेवणाऱ्यातला नाही, काहीतरी रोकडेपणा दाखवला देवाने, ठोकपणा दाखवला तरच प्रत्येक गोष्ट टाळून सोळापणे निघतात. त्यातलं हे प्रत्यंतर आहे. आणि तेव्हापासून आपल्याकडं ज्ञानोबा तुकाराम हे भजन आहे. अनेक गोष्टी आहेत. हे काशी यात्रेला निघाले त्यावेळेसच्या परंपरेप्रमाणे अनेक लोक एकत्र आले, 22 बैलगाड्या गोळा झाल्या, पंचक्रोशीतले लोक जमा झाले. आता जाताना भगवत दर्शन करायचं, बाहेर पडायचं. तसं दर्शनाला गेले आणि देव म्हणजे कुठं चालला? नाही म्हणजे काशी यात्रेला चाललो, धर्माची आज्ञा आहे. ते म्हणले अरे तू माझं रूप सांगतो लोकाला, कुठं जायची गरज नाही म्हणतो, अनेक विचार व्यक्त करतो आणि तू कसं काय? पण धर्माची आज्ञा आहे, सांगितले जाणं गरजेचं आहे. मग थांब म्हणले. आणि देवानी समोरची चौखांबी मंडपातला गोल दगड असतो ना, तिरंगशिळा उघडली आणि अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतका सगळे आपल्या पायापाशी दाखवले. सद्गतीत झाले, देवाच्या पायावरच सगळं आहे. तिथंच दंडवत घातला देवाला आणि काशीला. इथून पुढं आमच्या घरात कुणी तीर्थयात्रेला जाणार नाही, देवाला म्हणून पांडुरंगाशिवाय अन्य ठिकाणी जाणार नाही असा संकल्प त्यांनी केला. आमच्या घरात कुणी त्यामुळे जात नाही, अजूनही जात नाही. आम्ही निमित्ताने गेलो, परळीला गेलो, दर्शन करायचं, पण परळीला म्हणून कधी जायचं नाही, वैजनाथाला म्हणून जायचं नाही. आम्हाला देव एकच विठोबा, आम्ही कुठेही त्यामुळे जात नाही. जायचं हे कानधाम असतं त्याप्रमाणे कुठंच जात नाही. तीर्थयात्रेला आमच्या घरात कोणी कोण जात नाही. तीर्थभ्रमण आम्हाला नाही. 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुऱ्या आमच्या घरात नाही. काहीतरी निमित्तानं तिथे गेला तर दर्शनाला प्रत्यवाय नाही, दर्शन आहे, भगवंत आहे, तिथपर्यंतच आहे. ते प्रल्हाद महाराजांमुळे घडलं. तुकोबरायांची गाथा, त्यांचे चिरंजीव महादेवबा पंढरपुरात येऊन राहिले, आजारी पडले, त्यांना घरात ठेवून सेवा शुश्रूषा केली आणि ते बरे झाल्यावर ही वही तुम्हाला राहू द्या म्हणून ठेवून निघून गेले महादेव. ती वही आमच्या घरात होती तुकोबरायांच्या गाथ्याची. पुढं गंगू काका शिरवळकरांनी पंढरपुरात जाऊन अनुष्ठान केलं, अनेक दिवसाचं अनशन केलं, मला प्रसाद पाहिजे म्हणून सांगितलं आणि देवाने साक्षात्कारात त्यांनी सांगितलं यांच्या घरात तुकोबरायांचा प्रसाद आहे, घेऊन जा. आमच्याही घरात तसंच सांगितलं, साक्षात्कार झाला, घेऊन जा. आणि तुकोबरायांची ती वही गंगू काकांकडे दिली गेली. गंगू काकांनी ती मुखोद्गत केली, त्यांच्या फळावरच्या अनेक लोकांनी ती मुखोद्गत केली. आज संप्रदायात प्रमाण ग्रंथ म्हणून गाथेचं कोणतं प्रमाण असेल तर शिरवळकर प्रत किंवा ज्याला देवडीकर प्रत म्हणतात ती, आणि दुसरी देहूकरांकडे असणारी एक बडोदा प्रत म्हणून वही आहे, त्याला ओळीची गाथा म्हणतात ती. या 2 वही प्रमाण मानतात. इतर लोकांनी छापलेल्या किंवा इतरांनी दुसरा संदर्भ घेऊन त्याला काही नवीन ग्रंथ अभंग घातले तर ते ऐकले जात नाही, ते प्रक्षिप्त म्हणून टाळले जातात. असा गाथेचा विषय आहे. पांडुरंगाने नित्य घरी यावं, दोघांनी शास्त्रार्थ चर्चा करावी, गप्पा माराव्यात किंवा भागवताचं श्रवण, देवाच्याच लीला देवाला त्यांनी सांगाव्या, असं पांडुरंगाने घरात करावं. पण दिवसा देव पुन्हा सिंहासनावर गेले ही अस्वस्थ व्हायचे. देवाला म्हणले देवा मला विरह होतोय. मग काय विरह होतोय, उपाय द्या. देवाने आपल्या चरणपादुका त्यांना प्रसाद म्हणून दिल्या. त्या चरणपादुका आमच्या घरात आहे. त्यांच्या पूजेतले परमात्मा पांडुरंगाचा विग्रह, मूर्ती ज्याला म्हणतो आपण, ते आमच्या घरात पूजेत आहे. 600 वर्ष आम्ही याची पूजा करतोय. प्रल्हाद महाराजांच्या आधी आणि त्यांचा आता समाधी काळ आहे 2019 साली झाला, त्याला 300 वर्ष पूर्ती झाली. मोठा उत्सव पंढरपुरात केला होता.
त्यांनी आपला देह समर्पित केला पांडुरंगापुढे. आता जो सभामंडप आहे तेव्हा त्याचे 2 मंडप होते किंवा दुसरा मंडप होता, त्यात बसून भागवंताचं भागवत त्यालाच कथन केलं आणि माग भागवत सांगून भागवताच्या समाप्तीला ग्रंथावर डोकं ठेवलं, आपलं जीवन पूर्ण केलेलं आहे. आपल्या नातवाच्या वाटण्या त्यांनी हाताने केल्या. शेवट आयुष्याच्या उत्तरार्धात चतुर्थाश्रम म्हणजे संन्यास ग्रहण केला. विलक्षण चरित्र आहे यांचं, फार मोठं आहे. सांगेल तेवढ्या विषयाने आपल्याला त्यातून बोध घेण्यासारखं चरित्र आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्य होते सत्यामलनाथ, नाव माहीत नसेल कदाचित. आणि ज्ञानेश्वर महाराजांचे हे सत्यामलनाथ माहिती आहे का? नाव तरी ऐकून नाही माहित असो. ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर सुमारे 100 वर्षांनी एका दाम्पत्याला अपत्य नाही म्हणून त्यांनी नवरी पुढे येऊन प्रार्थना केली, पुत्र व्हावा, नवस करतो, पोरगा द्या. तुम्ही सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणारे आहात, तुम्ही मला पोरगा द्या. आणि त्यांनी नवस केला आणि त्यांना खरोखर पुत्र झाला. झालेला पुत्र नवसाप्रमाणे त्यांनी 5व्या दिवशी माऊलीच्या पायावर आणून ठेवला. पुत्र झालेला तुम्हाच वाटो म्हणून त्याने आणून ठेवला. पुजाऱ्याने ते पुत्र घेतला. कशाला एवढ्या लवकर ठेवताय, त्याचा सांभाळ तुम्हीच करा, माऊलीचा आदेशही समजा. आणि पोराला अध्ययन करायला लावलं, पोरगा मोठा झाला. या पोराने पुढे जप तप केलं आणि माऊली त्याला प्रसन्न झाले, गुरु म्हणून तुम्ही पाहिजे म्हणून माऊलीने यांना दृष्टांत दिला, त्याला सच्शिष्य बनवलं. ते हे सत्यामलनाथ संप्रदाय दीक्षा त्यांना दिली. या सत्यामलनाथाच्या 2 शाखा सांगितल्या जातात. एक गैबीनाथ, आपल्याला कदाचित नाव ऐकून असाल. दुसरे दीनानाथ. सत्यामलनाथ जसे तसे चरपटनाथ, स्वरूपानंद, विमलानंद, सदाशिवनाथ हेही माऊलींचे शिष्य आहे. पण या सत्यामलनाथाचा परंपरा फार मोठी पुढे चाललेली आहे. गैबीनाथांपासून गुप्तनाथ, उद्बोधनाथ, केसरीनाथ, शिवदिन केसरी ही एक शाखा चालते. त्यातली एक शाखा आता देऊळगाव राजाला आहे, माहिती आहे का? नरहरीनाथ नाथ महाराजांची शिष्य परंपरा तिथे आहे. त्या गैबीनाथांकडूनच नाथ महाराजांच्या घरातला ही शिष्य संप्रदाय आहे. तसं सत्यामलनाथाची दुसरी एक शाखा आहे, दीनानाथ, अमलनाथ, अनंतनाथ, अमलनाथ. आणि अमलनाथाचे शिष्य म्हणजे नाथ संप्रदाय ज्ञानेश्वर माऊलींकडून प्रत्यक्ष गुरुदीक्षा घेतलेल्या प्रल्हाद महाराज आहेत. तसंच संन्यास दीक्षा प्रल्हाद महाराजांनी जी घेतली ती ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठलपंतांनी ज्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली ती रामानंद. या रामानंदांच्या शिष्य परंपरेत अद्वयानंद झाले आणि या अद्वयानंदाने प्रल्हाद महाराजांना संन्यास दीक्षा घेतलेली आहे, दिलेली आहे. असं विलक्षण हे ज्ञानेश्वर महाराजांचा आणि तुकाराम महाराजांचा एकत्रित संगम असणारं अलौकिक व्यक्तिमत्व महाराष्ट्रात झालं. त्यांची आज जयंती आहे म्हणून मुद्दामून चरित्र सांगा असा विचार आपल्यापुढे खूप वेळा झाला. थोडं आजच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या चरित्राचा विचार आपण केला. खरं तर वेळ खूप गेला. पहिली 10 मिनिटं आपली ती सगळ्या पहिल्या आवरावरतीच गेली, त्यामुळे वेळ जास्त गेला. चरित्रातही खूप वेळ गेला. शिवचरित्र सांगणं हाही भाग आहे, काहीतरी पुढे गेलंच पाहिजे. आजचा आपल्या चरित्राचा विषय यातच थांबलं नाही पाहिजे. पण ज्यांच्यामुळं हे शिवचरित्र आपण ऐकतोय, वाचतोय, असे अनेक महात्मे या महाराष्ट्रात निर्माण झाले. किंबहुना हे शिवचरित्र घराघरात पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं त्यातले विलक्षण व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बळवंत मोरेश्वर पुरंदरे. त्यांचा जन्म आजचाच नागपंचमीच्या दिवशीचा आहे, लक्षात ठेवा. किंवा ज्याला बाबासाहेब पुरंदरे म्हणतात. जुलै इसवी सन 1622 साली यांचा जन्म झाला. त्यांनाही आयुष्य पूर्ण मिळालं, खूप मिळालं. 100रीत पदार्पण केलं म्हणजे तसं शताही आयुष्य मिळालं. बहुतेक नागपंचमीला जन्मलेले लोक आयुष्यमान दीर्घ असणारे असतात. तर प्रल्हाद महाराजांचं पाहतो आहे, हे बाबासाहेबांचं पाहतो आहे. आमची आत्या एक नागपंचमीला जन्मली होती, तिचंही वय असं भरपूर 92-93 झालं, लक्षात ठेवा. त्यामुळं नागपंचमीचं विशेष लक्षात ठेवलं हवं. बाबासाहेब पुरंदरेंनी हे चरित्र लिहिलं, 1000 पानाचं चरित्र आहे. आणि त्या चरित्रासाठी त्यांनी अनेक संदर्भाचा अभ्यास केला आणि टिपणं काढली. ती सगळी टिपणाचा अभ्यास केला तर सुमारे 10,000हून अधिक टिपणं त्यांनी लिहून ठेवलेली आहे. त्याचा अभ्यास केला मग हे चरित्र लिहिलं. पहिल्यांदा लिहिताना एका वेगळ्या पद्धतीने लिहिलं आणि घरती
हे पुरंदरे घराणं फार मोठं आहे. पुरंदरच्या पायथ्याला असणारं हे घराणं आहे. सासवड गावात मोठा वाडा आहे. सरदार पुरंदरे छत्रपतींची जे सरदार आहेत त्यातलं हे घराणं आहे. यांनीच पेशव्यांना आश्रय दिला आणि छत्रपतींकडे आले आणि पुढे कर्तबगारीने पेशवे मोठे झाले. पण आपल्याला यांनी आश्रय दिला हा भाव ठेवून या पुरंदरे घराण्याचा मान सन्मान खूप राखला. त्याच घराण्यात बाबासाहेबांचा जन्म झाला आणि यांनी शिवचरित्र लिहायला आरंभ केला. एका नियतकालिकात 3-4 लेख लिहून आले आणि आपल्या घरी पूजेला असणारे जे भटजी आहेत त्यांना त्यांनी ते दिले वाचायला, वाचून पहा. आणि त्यांनी ते वाचलं आणि ते म्हणले अशा वृक्ष भाषेत वाचल्यावर ऐकल्यावर लोकांना आनंद नाही वाटणार. जसं भागवत रसाळ आहे, आनंद देणार आहे, वृक्षपणा टाळलेला आहे, लोकांना पुन्हा पुन्हा वाचायला आवडतं. जसं रामायण आहे तसं तू लिही. आणि मग बाबासाहेबांनी तसा प्रयत्न केला आणि तसं ते ग्रंथ लिहिला. तो हा ग्रंथ आपण संदर्भाला म्हणून वापरतो. त्यांनी लिहिलेलं शिवचरित्र मागे मी एकदा सांगितलं, याच्या ज्ञानेश्वरीनंतर सगळ्यात जास्त प्रती कुठल्या ग्रंथाच्या छापल्या असतील तर या ग्रंथाच्या आहेत. महाराष्ट्रात 1,00,000 ग्रंथ एका वेळी एका प्रतीत आवृत्तीत छापायचा ग्रंथ म्हणजे हा ग्रंथ आहे महाराष्ट्रात. गाथा ज्ञानेश्वरी नंतर महाराष्ट्रात जर असं विलक्षण खपलेला ग्रंथ असेल तर तो आहे शिवाजी महाराजांचं चरित्र. सुरुवातीला हा छापल्यानंतर लोकांना अजून कळेपर्यंत हा फारसा विकला जाईना आणि छापलेले ग्रंथ काय करायचे प्रश्न निर्माण झाल्यावर यांनी किंवा छापायसाठी पैसे पाहिजेत म्हटल्यावर यांनी मुंबईच्या बाजारात पुण्यातून कोथिंबीर नेऊन विकावी म्हणून अनेक कोथिंबीरीचे पोतेच्या पोते नेले, मुंबईत नेऊन विकले आणि हा ग्रंथ निर्माण केला. तो आता आपल्याला त्या अर्थाने कल्याणदायी किंवा आपलं जीवन उद्धरून घेण्यासाठी शिवचरित्राचा अभ्यास कसा करावा, राष्ट्रीय जीवन कसं असावं, राष्ट्रीय चरित्र कसं असावं या अर्थानं उद्बोधक असणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा ग्रंथ त्यांनी लिहिला. घराघरात तो पोचला. त्यामुळं आपल्याला शिवचरित्राचं सोप्या पद्धतीनं गुणवर्णन करता येतं. त्या बाबासाहेबांची आज जयंती म्हणून मुद्दामून हा विषय सगळा सांगितला. आणि आपला विषय चाललाय छत्रपती शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांनी काय केलं, इकडं आपले गुप्तहेर पाठवायला आरंभ केला. शाहिस्तेखानाच्या छावणीत तिथून बातम्या काढा. आता हे सगळा बंदोबस्त केला पाहिजे. बरेच दिवस हा स्वराज्यात राहायला ऐकतोय, डुकून राहिलाय, स्वराज्याची नासाडी करायला लागलाय, काहीतरी उपाय योजना पाहिजे म्हणून गुप्तहेर पाठवले. बातम्या येईपर्यंत वाट पाहायची. शिवाजी महाराज म्हणजे अचूक नियोजन, शिवाजी महाराज म्हणजे योग्य वेळी काम करणे. कुठंतरी केव्हा तरी करावं, सगळा घात करून द्यावा हे शिवाजी महाराजांच्या चरित्रात नाही. हे करीत असताना शिवाजी महाराज अनेक गोष्टी करतात. तेव्हा कोकणात गेले, परवा सांगितलं. कोकणात शृंगारपूर जिंकलं. शृंगारपूरच्या जवळ गोळवली नावाचं गाव आहे आणि या गोळवलीचे 3 ग्रस्त ब्राह्मण शिवाजी महाराजांना भेटायला आले. कशासाठी? त्यांनी विनंती केली, आम्ही गोळवलीचे पाध्ये नारो अनंत, केसो विठ्ठल आणि केसो राघो हे ते 3 जण आहे. शिवाजी महाराजांना भेटले आणि त्यांना सांगितलं की आम्हाला बदामीचा राजा चालुक्य याच्यापासून आम्हाला वतन आहे किंवा ताम्रपट आहे. राजा सत्याश्रय पुलकेशी याने लिहून दिलेला, म्हणजे 7व्या शतकातला. लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांच्या आधी 1000 वर्षे हे गाव आम्हाला त्यांनी त्यावेळेस दिले आहे. शिवाजी महाराजांनी त्या सगळ्याचा विचार केला, ताम्रपत्र पाहिलं आणि या ताम्रपत्राप्रमाणे शिवाजी महाराजांनी यांना या गावचं वतन लावून दिलेलं आहे. हे गोळवलीचे पाद्यांचं घराणं आहे. हे फार विलक्षण घराणं आहे. याच घराण्यात पुढे बाबा पाद्य निर्माण झाले. ज्यांनी धर्मसिंधू नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यांनी पंढरपुरात राहून हे काम केलेलं आहे ते परम विठ्ठल भक्त आहेत. आपण त्या अर्थाने लक्षात ठेवलं पाहिजे. खूप गोष्टी आहेत बाबा पाद्यांच्या. ते पंढरपुरात राहायचे. चातुर्मासे महाराज, बाबा पाद्ये, देगलूरकर महाराज आणि या प्रल्हाद महाराजांचे नातू अनंतरामाजी हे मंदिरात तासोन तास गप्पा मारीत बसायचे. गप्पा म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या नाही, शास्त्रार्थ चर्चा करीत बसायचे. किती वेळ गेला कळायचं नाही. पहाटे काकड्याचा ढोल वाजल्यावर कळायचं की आता वेळ झाली. असं यांचं आहे. याच घराण्यात पुढे अजून एक विलक्षण व्यक्तिमत्व निर्माण झालं. माहित आहे का? गोळवलकर गुरुजी संघाचा दुसरा सरसंघचालक ज्याने म्हणून काम केलं ते या घराण्यातले. म्हणजे शिवाजी महाराजांचा आश्रय याही घराण्याला लागलेला आहे. वतन त्यांना दिलं गोळवली गावचं.
पुढं अजून 2 गोष्टी शिवाजी महाराजांनी केल्या. देवरुखला मुसलमानी सत्ता आली त्यापूर्वी रामाचं मंदिर होतं आणि हे राम फोडायला लागले, देवळं फोडायला लागले. अनेक ठिकाणी घडलं, तसं इथंच घडलं. स्थानिक पुजाऱ्यांनी राम शेजारच्या तळ्यात टाकून दिला, काढला आणि सोडला. तळ्यात असल्यामुळे तो राहील ही समजूत. अनेक ठिकाणी अशा गोष्टी घडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी राम रक्षिला राहिला. पण शिवाजी महाराजांचं राज्य संगमेश्वरात आलं, देवरुखच्या परिसरात महाराजांचं राज्य आलं. आता धर्मराज्य आलं असं लोकांना वाटायला लागलं. आता रामराज्य आलं, आता आपलं राज्य आलं, आता देव सुरक्षित आहे ही भावना मनात आली आणि लोकांनी राममूर्ती तळ्यातून बाहेर काढल्या आणि पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापित केल्या. धर्माचा जीर्णोद्धार केला. ज्ञानेश्वरीत ओवी आहे, त्याचं प्रत्यंतर आलं. धर्म पुन्हा लयाला गेलेला, त्याचा उद्धार जीर्णाचा उद्धार व्हायला लागला. यावेळी नेताजी पालकरांच्या बाबतीत, नेताजी पालकर शिवाजी महाराजांची मोहिमा करतात. त्यामध्ये नेताजी आणि सरफराज खानाबरोबर नामदार खान हा शाहिस्ते खानाचा भाचा आहे. या दोघांची चकमक उडाली सुप्याच्या जवळ आणि सुप्याजवळ उडालेल्या चकमकीत नेताजी पालकरांचा पराभव झाला. ठीक आहे, पराभव झाला तर झाला, आम्ही काही लपवत नाही. पण आपला विजय झाला हे बडवून चढवून औरंगजेबाला या दोघांनी पत्र लिहिलं. फार मोठी कीर्ती मिळवल्यासारखं. नेताजीचा पराभव झाला, नेताजी पळून गेला आणि नेताजीपाशी त्यानं आपलं लुटून नेलेलं धन आम्ही पुन्हा प्राप्त केलं असं औरंगजेबाला पत्र लिहिलं. 65 वस्तूंची यादी आहे. त्या किती वस्तू सांगितल्यावर तुम्ही थक्क व्हाल, खरंच थक्क व्हाल. कारण इंग्रजांना लुटलेल्या वस्तू सांगितल्या होत्या मी. आता नेताजीने काय काय लुटलं नेताजीचं ऐका. बैल 53, शिंगर आणि घोडे 8. बघा बरं का शिवाजी महाराजांनी लूट कशी केली नाही कशी आहे. चांदी म्हणजे रूपक 34 तोळे, कळलं ना. आणि तोळे आणि 3.5 मासे. 3.5 मासे म्हणजे वजनाचं परिमाण आहे. 12 माशाचा 1 तोळा असतो. आजच्या परिभाषेत 1 ग्रॅम म्हणा की. किती नेताजी पासून किती हिसकावलं एवढं. आणि सोनं किती, कल्पना करा किती, का सांगू? 7 मासे. एवढी लूट आम्ही नेताजी पासून मिळवली. करायचं एवढं आणि लिहायचं एवढं. औरंगजेबाला पत्र लिहिलं. तारीख 25 मे 1662. कर्तृत्व शून्य किंवा एवढंच. नेताजीचा पराभव केला आणि एवढी लूट मिळवली. याच काळात ती बडी बेगम मक्केला गेली होती, ती माघारी आली. सुरतेतले इंग्रज आणि राजापूरचे इंग्रज आपल्या लोकांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील आहे. शिवाजी महाराजांनी पकडून नेलेले. आणि शिवाजी महाराज आता विचार करतायत काय, शाहिस्ते खानाचं पारिपत्य कसं करायचं याचा. त्याने दिवस ठरवला, काय करायचं ती योजना ठरवली. फक्त ती योजना काय ठरवली, दिवस कोणता ठरवला ते आपण उद्या करू. कुंडली श्री ज्ञानदेव